हॅलो, कसे आहात? मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल. मी सायली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज स्पेशल दिवस आहे म्हणजे तर आज माझ्या सख्ख्या काकाचा आणि काकूचा लग्नाचा वाढदिवस आहे. तर आज त्यांच्या सहजीवनाला 31 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून सेलिब्रेशन तर करायलाच हवं. आणि झालंय काय तर हा वाढदिवस लग्नाच्याच पिरियडमध्ये आलाय. त्याच्यामुळे सगळे नातेवाईकसुद्धा एकत्र आहेत त्यामुळे आणखीन मजा. आणि त्यात आज आहे उपास. त्यामुळे उपासाला तर आपण केक खाऊ शकत नाही आणि केकशिवाय सेलिब्रेशन अपूर्ण आहे. त्याच्यामुळे काहीतरी जुगाड करून काकूच्या बहिणीनी आणि माझ्या आईनी असं काहीतरी डोकं लावलं आणि खजुराचा केक बनवला आहे. खूप सुंदर झाला होता. खजूर दाण्याचं कूट घातलं होतं, वरनं काजू लावले होते, आतमध्ये ड्रायफ्रूटची पावडर वगैरे घातली होती आणि सुंदर असा केक बनवला होता. आणि मस्त आम्ही धमालसुद्धा केली कारण लग्नामध्ये संगीत होतं आणि संगीतमध्ये डान्स करायचा होता काका काकूला. पण त्यांना ते समजत नव्हतं की नक्की कसा डान्स करायला हवा. तर खूप मजा आली. हसून हसून अक्षरशः पोट दुखायला लागलं. आणि मुळात सांगायचं म्हणजे काय तर काका आणि काकूला असं एखादं सेलिब्रेशन वगैरे करायला खूप आवडतं. म्हणजे स्पेशल फील करायला दुसऱ्यांना खूप आवडतं. म्हणजे कोणाचा वाढदिवस असेल, कोणाच्या लग्नाचा वाढदिवस असेल किंवा कोणी रिटायरमेंटची पार्टी देत असेल किंवा कोणाला छान नवीन जॉब लागला असेल तर हे नेहमी पुढे असतात की त्या व्यक्तीला स्पेशल फील करून देण्यासाठी. तर म्हटलं की आपण पण कशाला ही संधी वाया घालवायची म्हणून छानसं असं सेलिब्रेशन करायचं ठरवलं. आणि मुळात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुभ्राचं अन्नप्राशन हा जो कार्यक्रम आहे ह्या काकूंनी खूप छान पद्धतीने पार पाडला होता. म्हणजे फुलांची आरास केली होती. छोट्या छोट्या पावलांनी शुभ्राला आतमध्ये आणलं होतं. वेगवेगळे पदार्थ बनवले होते. फळं ठेवली होती. वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवले होते. जेवणाचे पदार्थ खूप सारे बनवले होते. म्हणजे थोडक्यात हिने खूप छान पद्धतीने तो अन्नप्राशनचा कार्यक्रम केला होता. मलाही माहिती नव्हतं. आम्हाला ॲक्चुअली मी सरप्राईज दिलं होतं. म्हणजे आम्हाला काही सांगितलं नव्हतं. मस्त डेकोरेशन केलं, छान नवीन नवीन पदार्थ बनवले आणि डायरेक्ट आम्हाला बोलावलं की तुम्ही या म्हणून. तर म्हटलं की चला आपण पण खास दिवस आहे तर तर तो सुद्धा एक स्पेशल बनवूया म्हणून मग सेलिब्रेशन करायचं ठरवलं. तर आता आम्ही आलोय मस्त बीचवरती. कारण बीचवरती फिरायला आलं ना की थकवा पूर्ण निघून जातो, रिलॅक्स होतो आपण आणि परत पुढच्या कामासाठी आपण चार्ज होतो. त्यामुळे आम्ही अधूनमधून बीचवर येतो. मस्त 1-2 दिवस राहतो. तर आम्हाला इथे डॉल्फिन दिसले. आम्ही तर पहिल्यांदा डॉल्फिन बघितले. म्हणजे आम्ही गोव्याला गेले होते तेव्हा एकदा बघितले होते. पण ते मला काही फारसे आठवत नाहीत. पण आत्ता आम्ही डॉल्फिन बघितले आणि खूप मज्जा वाटली. शुभ्रा, कसं वाटतं तुला? मस्त. आता तू काय बघितलंस? डॉल्फिन. तर समुद्र बघितला ना की एकदम रिलॅक्स वाटतं, शांत वाटतं. त्या समुद्राच्या लाटांकडे बघत बसायचं. संध्याकाळी मस्त असं काहीतरी चटपटीत खायला घ्यायचं आणि शांतपणे समुद्राच्या लाटांकडे बघत बसायचं. एक वेगळाच आनंद आहे हा. आणि आपली इतकी बॅटरी चार्ज होते की आपण उत्साहाने परत कामाला लागतो. त्यामुळे आम्ही न चुकता वर्षातून एकदा, दोनदा, तीनदा जमेल तसं आम्ही बीचवर येतो. 1-2 दिवस राहतो, एन्जॉय करतो. आणि बीचवरती वाळूमध्ये सुद्धा लहान झाल्यासारखं आपण खेळतो. ते सुद्धा एक छान मेडिटेशन आहे. त्यामुळे मजा येते. तर आम्ही चाललो आहे फोर्ट बघायला. तर समुद्राच्याच मध्यभागी एक किल्ला आहे. तर तो किल्ला बघण्यासाठी आम्ही या बोटीतून तिथे चाललेलो आहोत. बीचवरती गेल्यावर आमचं एक रुटीन ठरलेलं असतं. सकाळी 6 वाजता उठायचं, फ्रेश व्हायचं, अंघोळ वगैरे काही करायची नाही, चहासुद्धा घ्यायचा नाही. तसंच समुद्रावर बाहेर पडायचं, मस्त पाण्यात खेळायचं, वाळूत खेळायचं आणि तिथेच उकडीचे मोदक मिळतात. ते 7 वाजता तिथल्या मावशी उकडीचे मोदक विकायला येतात. ते मोदक खायचे आणि परत रूमवरती यायचं, मस्त नाश्ता करायचा, अंघोळ करायची. परत जवळपासचं काही ठिकाण फिरायचं असेल तर फिरायचं. संध्याकाळपर्यंत परत रूमवरती यायचं. परत थोडा वेळ बीचवर जायचं. सनसेट, सनराईज या गोष्टी एन्जॉय करण्यासाठी. शुभ्रा लाट आली. शुभ्रा, शुभ्रा पकड बाबांना. तर ह्या वेळेला आम्हाला होमस्टे खूप छान मिळाला होता. तिथे भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटी होत्या. लहान मुलांना खेळण्यासाठी होत्या, मोठ्यांना खेळण्यासाठी होत्या किंवा जरी खेळायचं नसेल, निवांत बसायचं असेल तरी पण खूप छान असं पीसफुल वातावरण होतं तिथे. आणि तिथला जो स्टाफ होता तो सुद्धा खूप छान होता. आपल्याला जे हवं आहे ते आणून देत होते ते लोकं. तर आता शुभ्रा काय झोपायचं नाव घेत नाहीये. रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत तरी पण शुभ्राच्या डोळ्यावरती काही झोप नाहीये.
इतके प्रचंड गेम्स आहेत, ॲक्टिव्हिटीज आहेत आणि हे बघून तर कोणाला झोप येणार आहे. त्यामुळे आम्ही बराच वेळ इथे खेळत होतो. मस्त रात्री चहा प्यायला आणि मग झोपायला गेलो. तर खूप छान वाटलं. ही ट्रिप आमची खूप छान झाली. शुभ्रानी पण खूप जास्त मजा केली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.